1 महिना झाला मी एकही व्हिडिओ पोस्ट केला नव्हता. आज तुमच्याशी भेटत आहे. 8 दिवसामध्ये मी 2-3 शॉर्ट व्हिडिओ नक्कीच पोस्ट केले आहेत. ते तुम्ही बघितलेच असतील. त्यातून एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. माझ्या वडिलांचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता. वर्ष हसत खेळत गेलं. खूप छान छान गोष्टी घडल्या. खूप आनंदाच्या बातम्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केल्या. पण वर्षाच्या शेवटी फार मोठा दुःखाचा डोंगर आमच्या घरावर पसरला. अगदी आभाळ कोसळल्यासारखं झालं. कारण आमच्या घराचा, माझ्या माहेरचा आधारस्तंभ माझे वडील आम्हाला मागच्या महिन्यात 25 नोव्हेंबरला आम्हाला सोडून गेले. माहेरचाच आधार नाही तर आमचासुद्धा ते आधार होते. आणि वडील हे घरामध्ये बसून जरी राहिले तरी खूप असतं आपल्याला. आधार असतो की हो माहेरी माझे वडील आहेत. त्याच्याने ते घराला घरपण येतं. आणि आता वडील नाही तर घर हलकं पडल्यासारखं वाटते. खूप आठवण येते त्यांची. म्हणून तुमच्यासोबत शेअर करायला, प्रत्यक्ष बसून शेअर करणं मला अवघड होतं. म्हणून एक रुटीन शेअर करता करता तुमच्यासोबत माझं दुःख मी शेअर करत आहे. तुमच्यासोबत त्यावर बोलत आहेत. खूप आठवणी आहेत त्यांच्या. आणि असं वाटतं खूप लवकर आम्हाला सोडून गेले. अजून हवे होते. म्हणजे आता माझ्या मोठ्या बहिणीचे मुलं आहेत, त्यांचे त्यांनी लग्न पाहिले आहेत. नातवंड देखील पाहिले आहेत. पंतू देखील पाहिले आहेत. मुलं माझ्या मोठ्या बहिणीचे नातू, त्यांचे पंतू देखील पाहिले आहेत. पण मला हवं होतं की त्यांनी माझ्या मुलांची लग्न पाहावी. पण आपल्या हातात काहीच नसतं. वरच्या पुढे आपलं काहीच चालत नाही. आणि जन्ममृत्यू तर हे तर त्या सगळ्या वरच्याच्या हातात असतं किंवा विधी लिखित असतं. त्याला आपण काहीच करू शकत नाही. पण हे मन आपलं ना, त्याला ह्या गोष्टी कळत नाही खरं तर. त्यांना आपली आवडती व्यक्ती कायम आपल्या जवळ असावी अशी वाटते. तसे आम्ही तिघही बहिणीला आमचे वडील खूप जास्त म्हणजे प्रिय होते. अगदी मुलींचं आणि वडिलांचं नातं हे खूप घट्ट असतं. जसं आई आणि मुलाचं असतं, त्यांची वेगळी टीम असते असं आपण म्हणू शकतो. आणि मुली आणि वडील हे एका बाजूला असतात. यांचं नातं एक वेगळंच असतं. आम्ही 3 बहिणी आहोत. पण माझ्या वडिलांनी कधीच ओझं म्हणून त्यांनी म्हटलं नाही. तिघे बहिणीचं काळानुसार त्यांनी शिक्षणही केलं आणि लग्नही खूप चांगल्या घरी आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी करून दिलं. त्यांची कर्तव्याला कधी त्यांनी पाठ नाही फिरवली. खूप छान प्रकारे त्यांनी कर्तव्य पार पाडली. 16 दिवस गावी होते. सगळे अंत्यसंस्कार विधी जे काही होतं ते पूर्ण केलं. आणि मग एक बहिणी आम्ही आमच्या घरी निघून आलो. शेवटी संसार आहे आपल्याला, मुलं, नवरा हे सगळेच आहेत. त्यामुळे एका व्यक्तीमुळे आपलं आयुष्य थांबत नाही. मग ते वडील का असना, कोणीही असलं तरीही आपलं आयुष्य थांबत नाही. जाणाऱ्या मागे आपण जात नाही. आपलं काहीच सुटत नाही. आपल्याला परत आपल्या संसाराला, आपल्या रोजच्या रुटीनला लागावं लागतं. तसंच काही मग कल्याणला आल्यावरती मी रोजच्या रुटीनला लागले. पण तरीही मी व्हिडिओ शेअर केले नव्हते. पण आता सगळंच म्हणायला लागले की तू जर व्हिडिओ शूट करशील, एडिटिंग करशील तर तुझं म्हणजे मन रमेल, त्यामध्ये मन डायव्हर्ट होईल. कारण आम्ही वडिलांच्या खूप क्लोज होतो. त्यामुळे खूप जास्त आठवणी त्यांच्या मनात आहेत आणि खूप जास्त आठवणी त्यांच्या येत असतात. त्यामुळे मग माझा मुलगा देखील म्हटला की मम्मी शो मस्ट गो ऑन. आणि आता मी पण तेच ठरवलं की तुमच्यासोबत कनेक्ट राहावं, आपलं सुखदुःख शेअर करावं आणि रेग्युलर पोस्ट टाकावे. प्रयत्न करेल रेग्युलर पोस्ट टाकण्याचे. माहीत नाही पुढे की मी टाकू शकेल की नाही, पण तुमचा सपोर्ट असला तर नक्कीच टाकेल. तर आज असंच मला माझ्या वडिलांच्या आठवणी, माझ्या वडिलांचं जे दुःख आहे ते शेअर करायचं होतं. प्रत्यक्ष न बोलता एक रुटीन शेअर करता करता तुमच्यासोबत बोलत आहे. आणि खूप दिवसापासून ना काही असं चांगलं बनवलेलं नव्हतं. तेच रोजचं काहीतरी बनवायचं, खायचं, कारण इच्छाच होत नव्हती.
मग आज ठरवलं की आज मिस्टरांचा उपवास आहे, आपल्यामुळे त्यांना कशाला उगाच मन मारायला लावायचं. तर म्हटलं आज पालक पनीर बनवायची. आणि आज तर जान्हवी देखील लवकर आली होती, तर तिची मला मदत असते. सकाळी थोडीफार ती मला हेल्प करते क्लासला जाण्याआधी, आणि रात्रीची फारशी मदत होत नाही, पण आज लवकर आलेली, तर म्हटलं चला तिची मला मदत होईल. तर ती लगेच आल्या आल्या माझ्यासोबत किचनमध्ये उभी राहिली, की आता मी तुम्हाला हे करून देऊ, मसाला करून देऊ वगैरे विचारत होती. तर म्हटलं चला हेल्प करायला आली म्हटलं तर पटकन कामं होतात. आणि मग दोघांनी मिळून मग अगदी जोशात आम्ही कामं सुरू केली आमची. तर आज आज त्यांना म्हटलं पालक पनीर खाऊ घालते, कारण आपलं तर जे दुःख आहे ते न विसरण्यासारखं आहे, पण घरच्यांना आपण त्यामध्ये ओढून घेऊन बसू शकत नाही. आपल्यामुळे त्यांनाही मानसिक त्रास होईल, म्हणून मग आज थोडंसं म्हटलं चांगलं बनवून खाऊ घालूया, सगळ्यांना खुश करूया, कारण ते देखील महत्त्वाचे आहेत. जेवढे वडील महत्त्वाचे होते तेवढे तेही आहेत. वडिलांच्या आठवणी कधीच विसरता येणार नाही, कारण आई वडील आहेत तर आपण आहोत, आपलं अस्तित्वच त्यांच्यामुळे आहेत, म्हणूनच त्यांना तर आपण कधी विसरू शकत नाही. पण वडील गेल्यानंतर आता आईची काळजी आम्हाला सतावते. भाऊ-भावजे आहेत गावाला, पण तरीही आता रोजचं संध्याकाळी आईसोबत बोलणं सुरू असतं फोनवर. आधी आठवड्यातून एकचदा फोन करायची, कारण बाबा होते आईला बघण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी, काय हवं नको ते पाहण्यासाठी. पण आता आम्हाला रोज संध्याकाळी एक कॉल तरी आईला करावा लागतो. बहिणी देखील एक दुसऱ्याला आम्ही फोन करून सावरतो आहे, भाऊला सावरतो आहे. एक दुसऱ्याला आता सावरणं गरजेचं आहे, कारण आमचा जो आधारस्तंभ आहे तोच आम्हाला सोडून गेला आहे. तर आम्हाला आता एक दुसऱ्याला सावरणं म्हणजे सावरावंच लागेल. किती म्हातारे असलो ना आपण, तरी आपल्याला आपले अगदी म्हातारे झालेले आईवडील देखील हवेसे असतात. ते कायम आपल्या जवळ असावे, आपल्या जवळ नाही पण आपल्यासोबत असावे, त्यांचा आशीर्वाद असावा, ते हयात असावे असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं. ज्यांचे आता आईवडील नाही आहेत ते बरोबर मला समजतील, माझं दुःख समजून घेतील. दुःख तर आम्ही आता हळूहळू खरं तर पचवतो आहे असंच म्हणावं लागेल, पण विसरू नाही शकत, अजिबात नाही. त्यांच्या खूप चांगल्या आठवणी आमच्यासोबत आहेत. माझ्या वडिलांचं जे व्यक्तिमत्व होतं ते अगदी साधं सरळ म्हणजे स्वभाव होता त्यांचा, अगदी एका मार्गाने चालणारे. कधीही छल कपट त्यांच्या मनात नव्हतं. देवाला खूप म्हणजे अगदी त्यांचं हरिपाठ म्हणणं, मंदिरात जाणं हे त्यांचं रोजचं रुटीन होतं. घरी देवांची पूजा करणे, अगदी म्हणजे देवाचे कार्य देखील त्यांनी चांगले होते ना तेव्हासुद्धा त्यांनी मंदिराची कामं वगैरे खूप केली आहेत. आणि हेच होतं त्यांचं जे काही देवाचे करायचे त्याचं त्यांना पुण्य मिळालं होतं, की ते खूप मोठमोठ्या हेल्थ इश्यूजमधून बाहेर पडले होते. पण आता देवाला नेण्यासाठी निमित्त फक्त हवं असतं, आणि 4 दिवस आजारी पडले आणि वडील माझे आम्हाला सोडून गेले. तर आता पुढे काय बोलावं खरं तर मलाही कळत नाही आहे. फार मोठी ही घटना होती वर्षाच्या शेवटी. जे अगदी वर्ष असं वाटलं होतं की खूप चांगलं वर्ष गेलं आहे हे असं वाटत असताना ही एक मोठी दुःखद घटना घडली, आणि वर्ष सरता सरता आम्हाला दुःख देऊन गेलं. नवीन वर्षामध्ये काय घडेल, काय होईल काही सांगता येत नाही. काही आपल्या हातात नसतं, काहीच गोष्टी आपल्या हातात नसतात. सगळं वरच्याच्या इच्छेनुसार सगळं चालतं, आता असं म्हणायला हरकत नाही. पण तरीही आपल्याला जगायलाच पाहिजे. येणाऱ्या संकटांना सामोरं जावं लागेल, किंवा येणाऱ्या आनंदाला देखील आपल्याला सेलिब्रेट करावं लागेल. शो मस्ट गो ऑन. तर चला, आता एक छोटंसं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं होतं बोलता बोलता. तर मी असं म्हणणार नाही की आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करा, पण एवढं नक्की म्हणेल की पुढचे व्हिडिओ जे काही मी पोस्ट करणार आहेत, जे आधी मी शूट करून ठेवले होते, एडिटिंग राहिली होती, ते मी पोस्ट करणार आहेत. ते आवडले तर त्यांना देखील नक्की लाईक कमेंट शेअर करा. आणि काहींनी मी महिनाभर व्हिडिओ पोस्ट केले नाही म्हणून चॅनल अनसबस्क्राईब केलं असेल
तर त्यांना सांगेल की व्हिडिओ कंटिन्यू येतील, म्हणून तुम्ही परत सबस्क्राईब करू शकता चॅनलला, बाकी तुमची इच्छा. तर चला, इथं माझा स्वयंपाक देखील आटोप्यात आला आहे, फक्त चपात्या राहिल्या आहेत. नंतर ते झालं की मिस्टरांना वाढते आणि आता व्हिडिओ देखील एंड करते. भेटूया पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. सगळ्यांनी माझं दुःख समजून घ्यावं एवढीच इच्छा आहे माझी. बाकी सगळं काही तुम्ही प्रेक्षकांच्या हातात आहे की चॅनलला तुम्हाला कंटिन्यू पाहायचं की नाही.